सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इंद्राणी अद्वैत आणि नेत्राला सांगते की मी वावुशीला जाऊन येते, कारण आपल्याला ती अस्थि कट्यार लवकरात लवकर शोधायला हवी. कारण जर विरोचकाचा अंत झाला नसेल तर अस्थि कट्यार जागृत झालीच नाही असं आपण समजू शकतो. आणि जर विरोचकाचा खरंच अंत झाला असेल तर मग ती अस्थि कट्यार आता कुठे आहे हे देखील आपल्याला शोधायला हवं. ते ऐकून नेत्रा आणि अद्वैत काळजीत पडतात. तर इंद्राणी म्हणत असते की त्या दिवशी शेखरने आणि मी रात्रभर त्या जंगलात शोधलं, मात्र त्यावेळी आम्हाला त्या ठिकाणी काही सापडलं नाही. पण आज मी पुन्हा एकदा जाऊन प्रयत्न करणार आहे. त्यावर नेत्रा म्हणते ठीक आहे आत्या, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. त्यावर इंद्राणी हो म्हणते. त्यानंतर ती नेत्राला विचारते की तू आबांना आणि तुझ्या आईला प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं का? त्यावर नेत्रा म्हणते नाही, कारण जर मी त्यांना ही बातमी सांगितली तर ते दोघेजण लगेच धावत इकडे येतील आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी इथे यावं असं मला वाटत नाही. तर इंद्राणी म्हणते की अगदी बरोबर आहे, आपण त्यांना या सगळ्यामध्ये ओढायला नको. आणि त्यावर नेत्रासुद्धा हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती इंद्राणीला सांगते की आत्या मला 5व्या पेटीमध्ये सापडलेलं पिंपळ पान हवं आहे. त्यावर अद्वैत म्हणतो की नेत्रा कशासाठी? मी तुला सांगितलंय ना, आता तू या सगळ्या गोष्टींचा विचार नको करू. मात्र नेत्रा म्हणत असते की साहेब मला फक्त तो श्लोक एकदा वाचायचा आहे. त्यावर इंद्राणी म्हणते ठीक आहे आणि ती नेत्राला तिच्या खोलीची चावी देते आणि मग ती वावुशीला जाण्यासाठी निघते. त्यानंतर मग नेत्रा तनू आणि फाल्गुनीला भेटण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जाते. नेत्राला बघून ते दोघेजण खूप खुश होतात आणि प्रेमाने तिला मिठी मारतात. नेत्रा आता आई होणार म्हणून त्यांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. तर त्यांचा आनंद बघून नेत्रासुद्धा खूपच खुश होते. आणि मग फाल्गुनी तिला सांगते की तुझे सगळे डोहाळे मी पुरवणार, तुला जे हवं ते तू मला सांग, मी तुझ्यासाठी सगळं करेल. आणि त्यावर नेत्रासुद्धा आनंदाने हो म्हणते. तर तनू तिला सांगत असतो की बाळाचं नाव मात्र मीच ठेवणार. आणि त्यावर नेत्रा म्हणते ठीक आहे. आणि त्यावेळी मग फाल्गुनीला तिच्या बाळाची आठवण येते. तिचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती म्हणते की मी माझ्या बाळासाठी तर काहीच करू शकले नाही, पण तुझ्या बाळासाठी मी सगळं काही करेल. आणि ते ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. नेत्रा फाल्गुनीचे डोळे पुसत तिला धीर देते. आणि मग त्यावेळी ती नेत्राला म्हणते की आता बाळ हळूहळू आकार घेईल, त्याचं छोटूसं डोकं, 2 हात, 2 पाय हे सगळं काही तुला जाणवेल आणि तुझ्या मनामध्ये बाळाचं एक छानसं चित्र तयार होईल. आणि हे सगळं काही ऐकून नेत्राला तो श्लोक आठवतो. त्या श्लोकामध्ये लिहिलेलं असतं की जो कोणी विरोचकाचा वध करण्यासाठी अस्थि कट्यार हातात घेईन त्याला 1 डोकं, 2 हात, 2 पाय, 2 डोळे आणि 2 कान हवेत. आणि मग तिच्या लक्षात येतं की आपण तर 2 जीवांचे आहोत. आणि मग ती धावतच तिच्या खोलीत जाते. अद्वैतही तिच्या पाठोपाठ येतो. आणि मग त्यानंतर नेत्रा त्या पिंपळ पानावरील श्लोक पुन्हा एकदा वाचते. ती खूप घाबरलेली असते. तर अद्वैत तिला विचारतो की नेत्रा नेमकं काय झालं आहे? आणि त्यावर नेत्रा म्हणते की साहेब विरोचकाचा वध का झाला नाही ते समजलं, माझ्याकडून काय चूक झाली आहे ते समजलं. त्यावर अद्वैत विचारतो काय? तर नेत्रा सांगते की या श्लोकामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की जो कोणी अस्थि कट्यार हातात घेईल त्याने या गोष्टीचं भान राखायला हवं की त्याला 1 डोकं, 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय आहेत. मात्र जेव्हा मी विरोचकाचा वध करण्यासाठी गेले तेव्हा मी 2 जीवांची होते. माझ्या पोटात आपलं बाळ वाढत होतं आणि त्यामुळे विरोचकाचा वध झालाच नाही. आपल्या घरात जो आहे तो विरोचक आहे, रुपाली म्हात्रे नाही. आणि ते ऐकून अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते. नेत्रा तर खूप रडत असते. आणि तितक्यात शेखर त्या ठिकाणी येतो. अद्वैत नेत्राच्या चेहऱ्याकडे बघून त्याला समजतं की नक्कीच काहीतरी भयानक प्रकार घडला आहे. तो त्यांना विचारतो आणि मग नेत्रा आणि अद्वैत त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतात. त्यामुळे शेखरही घाबरतो. आणि मग तो नेत्राला सांगतो की तो विरोचक आता घरात नाहीये, तो नेमका कुठे गेला असेल. तर दुसरीकडे विरोचक म्हणजेच रुपाली एका जंगलात आलेली असते. ती अस्थि कट्यार तिच्याकडेच असते आणि ती अस्थि कट्यार कुऱ्हाडीने तोडण्याचा प्रयत्न करत रागातच म्हणत असते की ती नेत्रा माझा वध करण्यासाठी या कट्यारीला घेऊन आली होती ना, पण जर ही कट्यारच राहिली नाही, जर मी हिला नष्ट केलं तर माझा वध कधी होणारच नाही, मी अमर होईल. आणि मग त्यानंतर ती अस्थि कट्यार तोडण्याचा प्रयत्न करते. मात्र ती कुऱ्हाड तुटली जाते, परंतु अस्थि कट्यारीला काही होत नाही. आणि हे बघून रुपालीला तर धक्काच बसतो.
दुसरीकडे इंद्राणी वावोशीला जाण्यासाठी निघालेली असते. नेत्रा तिला कॉल करून म्हणते की आत्ता तुम्ही ताबडतोब घरी या, कारण अस्थि कट्यार वावोशीला नाही आहे. विरोचकाने ती इथेच कुठेतरी लपवून ठेवली आहे आणि मला समजलंय की आपल्याकडून काय चूक झाली, विरोचकाचा वध का नाही झाला. आणि मग इंद्राणीसुद्धा लगेच पुन्हा घरी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे रुपाली ती अस्थि कट्यार हातात घेत म्हणते की नेत्राने ही अस्थि कट्यार माझा वध करण्यासाठी आणली होती, पण काहीतरी घडलं आणि त्यामुळे मी वाचले. आणि समजा आता ही कट्यार अस्तित्वातच राहिली नाही तर माझा कधी अंत होणारच नाही. आणि मग ती लवकरात लवकर अस्थि कट्यारीला नष्ट करायचं ठरवते. मात्र आता जर आपण घरी उशिरा गेलो तर सगळ्यांना संशय येईल, म्हणून मग ती अस्थि कट्यार एका झाडाच्या खोडामध्ये ठेवते आणि लगेच घरी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे नेत्रा अद्वैत इंद्राणीला सगळा प्रकार सांगतात, त्यामुळे इंद्राणी देखील काळजीत पडते. ती म्हणते की आपल्याकडून खूप मोठी चूक घडली, आपण त्या श्लोकाचा अर्थ नीट समजून घेतलाच नाही, कारण आपल्याला त्यावेळी माहितीच नव्हतं की नेत्रा गरोदर आहे. तर नेत्रा म्हणत असते पण आत्या आता आपल्याला 9 महिने थांबावं लागेल. त्यावर इंद्राणी म्हणते की आपण एवढा वेळ वाट बघितली आहे ना, आता बाळाचा जन्म झाल्यानंतरच विरोचकाचा वध होणार. त्यावर नेत्रा म्हणते पण आत्या 9 महिने हा खूप मोठा काळ आहे. तर इंद्राणी म्हणते की नेत्रा आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही आहे आणि कदाचित आपल्याला ती अस्थि कट्यार सापडली तर दुसरा मार्गसुद्धा देवी आई नक्की दाखवेल. त्यामुळे आता आपण लवकरात लवकर ती कट्यार शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. तर अद्वैतही नेत्राला सांगतो की हो नेत्रा, पण तू आता या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेऊ नको, आत्या आणि मी सगळं काही मॅनेज करतो. त्यावर नेत्रासुद्धा हो म्हणते. त्यानंतर मग ते तिघेजण इंद्राणीच्या रूममधून बाहेर येतात. तितक्यात केतकी त्या ठिकाणी येते. ती बाहेरून घरात आलेली असते. तिला बघून तर सगळेजण घाबरतात. ते विचारतात की तू एकटीच बाहेर का गेली होती. तर केतकी त्यांना सांगते की रुपाली घरात नव्हती, म्हणून ती नेमकी कुठे गेली आहे हे मी शोधायला गेले होते. तर नेत्रा तिला सांगते की काकू तुम्ही चुकीचं समजताय, ती रुपाली नाही आहे तर तो विरोचक आहे, कारण विरोचकाचा अंत झालाच नाही. आणि ते ऐकून केतकीच्या पायाखालची तर जमीनच सरकते, कारण तिला असं वाटत असतं की विरोचकाचा अंत झालाय आणि घरी आली ती रुपाली म्हात्रे आहे. तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते. तिने बाजारातून भाजीपाला फळं आणलेली असतात आणि मग ती केतकी नेत्राला म्हणते की मी देवळातही गेले होते, तुमच्यासाठी प्रसाद आणलाय. मात्र कोणीही तिच्या हातून प्रसाद घेत नाही, सगळेजण तेथून निघून जातात. तर रुपाली हसतच म्हणत असते की कोणी ना कोणी माझ्या या नाटकाला नक्की भुलणार आणि एकदा का ते शस्त्र नष्ट झालं की मी या सगळ्यांचा बरोबर हिशोब करणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.